सारे गण लोक पळत सुटलेत आणि महादेवाला सांगितलं, महादेव मा सतीनं हे लोकांची यात्रा संपवली. भगवंतानी डोक्यावरच केस उपटून फेकलं, त्यातनं वीरभद्राचा जन्म झाला. वीरभद्रानं यज्ञ विध्वंस केला. मा सतीच्या शरीराचे 51 तुकडे केलेत, काही ठिकाणी 52चा आकडा आहे. आणि सती मातेच्या शरीराचा तुकडे जिथे जिथे पडले तिथे 52 शक्तीपीठ तयार झाली. सती मातेचं शरीर संपलं. दक्षाला बोकडाचं मुंडकं लावून तो यज्ञ पूर्ण करून दिला. पण पूर्ण यज्ञ करणार कोण? महादेवच. सती मातेला शरीर संपवायचं. महादेव अत्यंत भोळ दैवत आहे. महादेवा इतकं भोळ दैवत नाही. महादेवाबद्दल आपण कितीतरी भजन ऐकतो. महादेव अत्यंत भोळ दैवत आहे. दक्षाला मारलंय महादेवाने आणि यज्ञ पूर्ण केला सुद्धा महादेवाने. महादेव किती भोळ दैवत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण तरी जर तुम्ही टाळीची सेवा करणार असाल, टाळीची सेवा करू शकता का माय माऊल्यानो? टाळ्या वाजू शकता की नाही? नाही, आता नाही हो.